मेटलर्जी काहीच लिहून घ्यायचं नाही, फक्त लक्ष द्यायचं, पीपीटी टाकून यायची, घरी गेली की लिहायचं. ओके, मेटलर्जी म्हणजे काय बघा. पहिली गोष्ट या ठिकाणी तुम्हाला मेटल काय असतात माहित पाहिजे. मेटल्स, नॉन मेटल्स, ओके, इलेमेंट्स जे असतात ना पिरियडिक टेबल मध्ये इलेमेंट्स असतात, त्याच्यामध्ये मेटल काय असतात, नॉन मेटल असतात ना. त्यामध्ये जे मेटल्स आहेत या मेटलला बाहेर काढणं, पण कशातून, ओर्स मधून, त्याला म्हणायचं मेटलर्जी. ओके, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम देअर ओर कॉल्ड ॲज द मेटलर्जी. आता मेटलर्जी मध्ये भरपूर प्रोसेस असतात वेगवेगळे, आपण ते बघूया. आता या टॉपिक मध्ये आपल्याला नेमकं बघायचं काय थोडक्यात बघा. याच्यामध्ये आपल्याला बघायचं पहिले फिजिकल प्रॉपर्टीज. आता फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे जे डोळ्याला दिसतात, ओके, त्याला फिजिकल प्रॉपर्टीज म्हणायचं. सेकंड कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, केमिकल प्रॉपर्टीज. नंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द नॉन मेटल्स. पहिले कोणाचे बघल्या, मेटल. दुसऱ्यांदा नॉन मेटलची केमिकल प्रॉपर्टीज. त्यानंतर मेटलर्जी, याच्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. ओके, त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द नॉन मेटल. रिएक्टिव्हिटी सिरीज ही खूप महत्वाची आहे. आणि सगळ्यात शेवटीचं काय आहे, आयोनिक कंपाऊंड. ठीक आहे, ओके, बघूया आता. अर्थ वॉज बॉर्न अबाउट. आता जो अर्थ आहे ती बॉर्न केव्हा झाली, 4.5 बिलियन इयर्स अगो. किती वर्षाखाली, 4.5 बिलियन इयर्स अगो. And various formative processes have been taking place in the core of the earth and its surroundings, its creation till today, and these have resulted in the formation of various cores, liquid and the gases. ठीक आहे, आता या मेटलर्जी या टॉपिक मध्ये आपल्याला काय काय बघायचं, ऑलरेडी तुम्हाला इथं अनुमान आलंय. ठीक आहे, मेटलर्जी अर्थ केव्हा फॉर्म झाले, तुम्ही असं बोलू शकता, म्हणजे असं आन्सर देऊ शकता, एवढं पण रिस्ट्रिक्शन नाही. अर्थ 4.5 बिलियन इयर्स अगो काय फॉर्म झाली होती रे, अर्थ. ओके, बरं, अर्थ जी आहे ना, अर्थला एक कोर आहे. अर्थला काय आहे, कोर. आणि ही अर्थ आहे. कोर म्हणजे सेंटर पॉइंट. कोर म्हणजे काय, सेंटर. तुम्हाला माहिती आहे का, अर्थचं जे कोर आहे ते लिक्विड आहे. ते कसं आहे, मोल्टन लिक्विड आहे. मोल्टन लिक्विड, त्याच्यामध्ये जेवढे हेवी मेटल्स आहेत ना, जसं की निकेल आणि आयर्न, त्याच्यामध्ये, आता हे एक्स्ट्राचं नॉलेज आहे, फक्त लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कोण असतात, निकेल प्लस आयर्न, निफे म्हणतात त्याला, ही त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. कुठं, त्या अर्थच्या कोर मध्ये. आणि तुम्हाला एवढी गोष्ट लक्षात आली. मेटलर्जी म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, एक्स्ट्रॅक्शन करायचं. कोणाचं, एक्स्ट्रॅक्शन ऑफ, बोला रे, मेटल. एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. ओके, ह्या टॉपिक मध्ये आपल्याला हे बघायचं आहे. आता ते कशा पद्धतीने, आता एवढ्या स्लाइड मध्ये तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, 4.5 बिलियन इयर्स अगो. आणि मेटलर्जी म्हणजे मेटलचं काय करायचं, मला एक्स्ट्रॅक्शन. अजून बघा, लक्ष द्या. आता पृथ्वी तयार होत असताना डिफरंट टाइप्स ऑफ ओर्स तयार झाले. काय तयार झाले, ORE. ओर्स म्हणजे काय, आता तुम्हाला आयर्न पाहिजे. मी जर तुम्हाला म्हणलं तुम्हाला आयर्न मला दाखवा प्युअर फॉर्म मध्ये, ऍटमॉस्फिअर मध्ये, तुम्हाला आयर्न प्युअर फॉर्म मध्ये भेटते का, नाही. मी म्हणतो कार्बन प्युअर फॉर्म मध्ये पाहिजे. तुम्ही हवा बघत्या, कार्बन शोधाय बघते, बघते का, नाही. कारण की कार्बन आहे, पण कोणासोबत आहे, ऑक्सिजन सोबत, कार्बन डायऑक्साईड. मी म्हणलो मला हायड्रोजन प्युअर मध्ये पाहिजे, बरं, वॉटर आणून देतात, पण प्युअर आहे का ते, नाही. कारण की H2O आहे. म्हणजे या ठिकाणची जी इलेमेंट्स असतात त्यात मेटल्स असतात, ते त्यांच्या इम्प्युरिटी सोबत किंवा अदर एखाद्या इलेमेंट सोबत प्रेझेंट असतात. त्यांना काय म्हणायचं, ओर. म्हणजे सिंपली ओर्स आर मेटल्स विथ देअर इम्प्युरिटीज. त्याच्यासोबत असतात, त्यांच्या इम्प्युरिटीज सोबत असतात, त्यांना आपण ओर्स म्हणतो. ओके, आता त्या ओर्स मधून आपल्याला काय भेटते रे, ते ओर आहे ना, चिक्की माहिती तुम्हाला, चिक्की. आपले ओर्स हे चिक्की सारखे असतात. म्हणजे सिंपली चिक्कीमध्ये काय असतात, शेंगदाणे असतात. आपले जे मेटल्स आहेत ते शेंगदाणे. चिक्कीतून शेंगदाणे बाहेर काढले जातात, काढते ना आपण, जसं तसं त्या ओर मधून काय काढलं जातं, मेटल काढलं जातं. त्याच्यामध्ये भरपूर आहे, ते आपण इथं बघूया. त्यामध्ये थिंक अबाउट दॅट म्हणाले. विच मेथड डू वी यूज वेन वी वॉन्ट टू स्टडी मेनी थिंग्स टुगेदर ऍट दॅट सेम टाइम. म्हणजे कोणती मेथड तुम्ही अप्लाय करता जेव्हा तुम्हाला खूप जास्त स्टडी करायचा असतो. पहिली गोष्ट स्टडी गरज नाही. काय म्हणाले, विच मेथड डू वी यूज वेन वी वॉन्ट टू स्टडी मेनी थिंग्स टुगेदर ऍट दॅट सेम टाइम. मग कोणती मेथड वापरतात तुम्ही, स्टडीज करणार. ओके, ठीक आहे, पुढचा पॉईंट बघा. द सबस्टन्सेस अराउंड अस म्हणजे काय, जे आपल्या सभोवतालचे जे सबस्टन्सेस आहेत ना अराउंड अस, इन द फॉर्म ऑफ सम और अदर एलिमेंट्स और देअर कंपाऊंड. आपल्या आजूबाजूचे जे काही काय सबस्टन्सेस आहेत ते काही त्यांच्या फॉर्म मध्ये आहेत, ते एलिमेंट्स मध्ये आहेत, किंवा ते कशामध्ये आहेत, कंपाऊंड्स मध्ये. जर मी म्हणलो ऍटमॉस्फिअर मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत, प्युअर फॉर्म मध्ये, नोबल गॅसेस माहित का, आर्गॉन, क्रिप्टॉन, निऑन, ते प्युअर आहेत. कोणासोबत आहेत का,
नाही, ठीक आहे असं. आणि कंपाऊंड्स म्हटलं तर वॉटर H2O, कार्बन डायऑक्साइड NO2, H2SO4, HCl सगळे हे काय, दे आर द कंपाऊंड्स. ओके. इन द बिगिनिंग elements were classified in accordance with their chemical and physical properties into their types. ओके. आता जे एलिमेंट्स आहेत तुम्हाला माहिती आहे एलिमेंट्स काय असतात, पिरियडिक टेबल, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आपण बघल्या 118 एलिमेंट्स असतात. ओके. ते जे एलिमेंट आहेत ना त्यांचं पहिल्यांदा क्लासिफिकेशन करण्यात आलं. एलिमेंटचं काय करण्यात आलं, क्लासिफिकेशन. काही जणांना काय म्हटलं गेलं, मेटल्स, काही जणांना काय म्हटलं गेलं, नॉन मेटल्स. सिंपली नॉन मेटल्स. आणि या दोघांचे पण कॅरेक्टर त्याच्यामध्ये सारखे आहेत, त्यांना काय म्हटलं गेलं, दे आर कॉल्ड ॲज द मेटॅलॉइड्स. ओके, मेटॅलॉइड्स. त्याच्यामध्ये दोघांचे पण कॅरेक्टर असतात. त्याचं एक्झाम्पल कोणी देऊ शकते का मला, सिलिकॉन. ओके, सिलिकॉन इज द एक्झाम्पल ऑफ द मेटॅलॉइड. मेटलचं एक्झाम्पल देऊ शकते का, आयर्न. नॉन मेटलचं एक्झाम्पल देऊ शकते का, कार्बन. वजह तुम्हाला माहित राहून म्हणून मी इथं सांगतोय. ओके, दिस आर द बेसिक क्लासिफिकेशन ऑफ metals elements on the basis of physical and the chemical properties. आता हे जे क्लासिफिकेशन केलेलं आहे कशावर केले, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज वर केले. कोणकोणते मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड. ह्याचाच आपण कशामध्ये करायला, या टॉपिक मध्ये करायला. ओके. आता इथे बघा, these are even today you have studied the characteristics of the last standard म्हणून. ठीक आहे. आता प्रत्येकाचं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणलं, आता दिले प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टीज म्हणले. फिजिकल म्हणजे दिसणार आहे. मी जर म्हणलो व्हॉट इज द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ दिस पेन, तुम्ही पहिलं म्हणता ब्लॅक कलर, त्याचा शेप सांगते सिलेंड्रिकल, समजलं. तसंच मी जर आता क्वेश्चन विचारले तुम्हाला की बाबा व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स, हे तुम्हाला ऑलरेडी माहित पाहिजे. मेटलचं काय फिजिकल प्रॉपर्टी काय आहे, कोणाला सांगता येईल थोडक्यात. मेटल्स आर हार्ड. ओके, लोखंड आहे. लोखंड कसं असते, एकदम हार्ड असते. ओके ओके, त्याला सोनोरिटी असते, त्याला मारलं की त्याच्यातून आवाज निघते, लश्चरस असते. ओके, किंवा सोनं कसं एकदम चकाकदार, लश्चर आहे त्याला. ओके, बरेच एक पॉईंट आपण ते इथं बघूया. हे पेपरला येते, राईट डाऊन द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स म्हणून. एक एक बघूया, नोट करूया. ओके, आता मला सांगा, मेटल जे आहेत ना ते सगळेच्या सगळे सॉलिड फॉर्म मध्ये आढळतात, पण एक मेटल आहे जो लिक्विड फॉर्म मध्ये असतो. कोणता, मर्क्युरी. मर्क्युरी जे थर्मामीटर मध्ये वापरलं जातं, दॅट मर्क्युरी इज अ मेटल. तापमापी आहे ना, त्याच्यामध्ये जे मेटल वापरतात ते जे यूज केलं जातं लिक्विड, त्याला म्हणायचं मर्क्युरी. आणि मर्क्युरी काय, मेटल आहे. मर्क्युरी मेटल, बरोबर, मेटल आहे. कोणत्या फॉर्म मध्ये आढळते, लिक्विड फॉर्म मध्ये. मेटल्स एक्झिस्ट मेनली इन अ सॉलिड स्टेट, आपल्याला लिहायचे. ओके, द मेटल्स नेमली, पहिला आहे मर्क्युरी आणि दुसरा आहे गॅलियम, एक्झिस्ट इन अ, कशी कोणत्या फॉर्म मध्ये आढळतात ते, लिक्विड. कोणकोणते, मर्क्युरी आणि गॅलियम. लक्ष दे, मर्क्युरी आणि गॅलियम कॅन एक्झिस्ट इन अ लिक्विड स्टेट ऍट अ रूम टेम्परेचर. अँड मेटल पजेसेस लश्चर, चकाकी असते. मेटलला काय असते, चकाकी असते. अँड द मेटॅलिक लश्चर गोज ऑन डिक्रीजिंग ड्यू टू द एक्सपोजर ऑफ द ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन. ओके, आपण लोखंड आणलं, प्युअर लोखंड कंपनीमधून. ओके, आणि त्याला असंच ॲटमॉस्फेअर मध्ये ठेवलं, काही दिवसांनी त्याची चकाकी काय होते, कमी कमी होत जाते. तेच. ओके, म्हणून काय म्हणलंय, द मेटॅलिक लश्चर गोज ऑन डिक्रीजिंग ड्यू टू द एक्सपोजर टू द ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन. कसं काय माहिती का, ते जे आपण आयर्न आणल्या होत्या त्याची रिॲक्शन ते ऑक्सिजन सोबत, आणि काय तयार होते, आयर्न ऑक्साईड तयार होते, मेटलचे ऑक्साईड तयार होतात. जेव्हा त्यांची रिॲक्शन कोणासोबत होते, ऑक्सिजन सोबत होते. त्यासोबत ते मॉइश्चर सोबत, दॅट ऑल्सो प्रेझेंट इन द सम रिॲक्टिव्ह gases. ठीक आहे. नाउ आय एम जस्ट रायटिंग द हेडिंग नेम, दॅट इज द मेटॅलिक प्रॉपर्टीज ऑफ द, कोणाचे, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. त्यामधलं पहिलं, मोस्ट ऑफ मेटल्स आर काय, फाउंड इन लिक्विड स्टेट. कोणती स्टेट, सॉलिड स्टेट. बट कोणता, मर्क्युरी अँड गॅलियम आर इन कोणत्या स्टेट मध्ये, लिक्विड स्टेट. ओके, गुड. हा झाला पहिला. ओके, सेकंड, मेटल्स हॅव लश्चर. मेटल्सला काय आहे, लश्चर. तुम्ही म्हणशाल सर लश्चर म्हणजे काय, चकाकी. सोनं, चांदी, तांबे, कॉपर, ॲल्युमिनियम, हे सगळ्याला काय,
चकाकी आहे ना, रिफ्लेक्ट करतात, चकाकी चमकतात तसं. ओके. एक्सपोजर, आता बघा, लस्टर ऑफ मेटल्स आर काय डिक्रीजेस, बरोबर ना, त्याची चकाकी कमी कमी होत जाते. मेटल्स आर डिक्रीजेस as a times go, when they exposed to कोणाला, atmosphere. Okay, atmospheric oxygen and moisture. ओके. त्यांची जर ऑक्सिजन सोबत, एअर सोबत रिॲक्ट केले किंवा मॉइश्चर सोबत रिॲक्ट केले तर त्यांची काय कमी होऊन जाते, चकाकी कमी होऊन जाते. हे झालं सेकंड काय, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स अकॉर्डिंग टू युअर बुक मध्ये जे पॉइंट आहे ते मी इथं रिफ्लेक्ट करतो इन माय वर्ड्स. ओके, चालेल ना. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट, वी नो दॅट मेटल्स हॅव द प्रॉपर्टीज नेमली. आता कोणकोणत्या प्रॉपर्टी, दोन तर मी सांगितलं ना. दुसरी जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे डक्टिलिटी आणि नंतर आहे मॅलेबिलिटी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डक्टिलिटी? डक्टिलिटी म्हणजे मला लोखंड आणून दिला तुम्ही, मी त्याला मारलो त्याचा पत्रा तयार केला. पत्रा तयार करते ना, त्याला म्हणायचं डक्टिलिटी. ओके. मॅलेबिलिटी म्हणजे काय, त्याच्यापासून आपलं वायर काढता येते. ओके, त्याला आपण वायर तयार करू शकता. ओके, त्याला म्हणायचं मॅलेबिलिटी. म्हणून मेटल्स आर डक्टाईल अँड मॅलेबिलिटी. ओके. सिमिलरली द मेटल्स आर द गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आता जे वायर तयार करतात बघा, वायर मध्ये कशाचा वापर केला जातो, मेटलचा वापर केला जातो. म्हणून दे आर द गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड द इलेक्ट्रिसिटी. अँड जनरली ऑल मेटल्स आर हार्ड. ते काय आहेत, हार्ड. ओके. नाउ आय पुट दिस characteristics here. Okay, third, metals are hard. So follow by number. Fourth, metals have ductility and malleability. Then put together. Next. The alkali metals from group 1. आता पहिल्या ह्याच्यामध्ये ना ग्रुप फर्स्ट मध्ये अल्कली मेटल्स आहेत, जसे की हालिनाकरे, H, लिथियम. कोणकोणते, ओके, करे के आहे ना, हेलियम, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, असे खालपर्यंत. दे आर द अल्कली मेटल्स फ्रॉम द ग्रुप 1 सच एज लिथियम, सोडियम, पोटॅशियम आर द एक्सेप्शन्स. हे काय आहे, एक्सेप्शन आहेत. कशासाठी, या सगळ्या गोष्टीसाठी. These metals can be cut with a knife as they are very soft. म्हणजे का, जर तुम्हाला सोडियम दिला, चाकून कापता, जसं केक कापता ना तसं सोडियम दिला तर तुम्ही त्याला चाकून कापू शकता. हे काय आहेत, सॉफ्ट आहेत. कोणकोणते, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. म्हणून इथे एक्सेप्शन लिहितो. एक्सेप्शन, याचं एक्सेप्शन लिहिलं. हे एक्सेप्शन, लिथियम, पुढे सोडियम अँड पोटॅशियम. हे कसे आहेत, एकदम सॉफ्ट आहेत. ओके. आणि ग्रुप नंबर फर्स्ट मध्ये अल्कली मेटल्स आहेत. पुढचा पॉइंट, आणि नाईफ लावलं तर कट. मेटल्स हॅव द हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. ओके. काय केलं, आपल्याला एक मेटल दिलं, लोखंड आहे आपल्याकडे. ठीक आहे, लोखंडाला आपण वितळायला सुरू केलं. 1 डिग्री सेल्सिअसला वितळेल का, ते 2 ला वितळेल का, 100 ला वितळेल का, नाही. त्याचा मेल्टिंग पॉइंट काय असतो, जास्त. अजून जसा मेल्टिंग पॉइंट जास्त तसं त्याचं बॉइलिंग पॉइंट पण काय असतो, जास्त. बरं, प्रत्येक मेटलचा अलग अलग असते बरं. म्हणून मेटल्स हॅव द हाय मेल्टिंग पॉइंट अँड द हाय बॉइलिंग पॉइंट. ओके, नोट लक्षात ठेवायचं. मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड द बॉइलिंग पॉइंट. फॉर एक्झाम्पल, यू नो टंगस्टन, सूर्याच्या बल्बमध्ये, ते सूर्य नावाचा बल्ब म्हणा बरं, त्याच्यामध्ये टंगस्टनची वायर असते. आपल्या घरी लाल कलरचा बल्ब असते बघा, लाल उजेड देते, त्याच्यामध्ये कोणतं मेटल असतो, टंगस्टन मेटल. का, कारण की त्याचा मेल्टिंग पॉइंट कसा आहे, एकदम. दे हॅव द हायेस्ट मेल्टिंग पॉइंट. किती असणार हे बघा, 3422 डिग्री सेल्सिअस. एवढं जास्त त्याचं काय असते, मेल्टिंग पॉइंट असते. ओके. नाउ आय पुट दिस पॉइंट्स हियर. पाचवा, मेटल्स हॅव हाय melting
boiling point. Okay, tungsten is used in a bulb. सांगा बरं, टंगस्टनचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो किती आहे? 3422 डिग्री सेल्सियस. डन. These are the 5 characters, physical characteristics of the metals. अजून एक आहे त्याला म्हणतात sonority. ओके, sonority नाही आहे. On contrary, the melting and boiling point of a metal such as the sodium, potassium, mercury आणि गॅलियम, आता हे जे आहेत ना हे एक्सेप्शन आहे. त्याचे जसं आपण सॉफ्ट असतात ना, आता जे सॉफ्ट असतात ते लवकर काय करतात, त्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय असतो, कमी असतो. म्हणून त्याच्यामध्ये बघा इथं सोडियम आहे, पोटॅशियम आहे, मर्क्युरी आहे, गॅलियम आहे. दे आर इन अ व्हेरी लो, दे हॅव द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट कसे असतात, लो. अँड द साऊंड इज द प्रोड्यूस्ड व्हेन द सर्टन मेटल्स आर स्ट्रक. म्हणजे आपण मेटल्सला जर असं वाजवल्या तर मेटल्स मधून काय येते, आवाज येतो. त्यालाच काय म्हणतात, दॅट इज नोन ॲज द सोनोरस. त्याला काय म्हणतात, सोनोरस. ओके, म्हणून मेटल्स आर सोनोरस. याच्यामध्ये 6 पॉइंट ऍड करतो. 6 मेटल्स आर sonorous, that is sound proof. I think तुम्हाला हे पॉइंट समजले असतील. 6 पॉइंट आहेत फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स. ओके, डन. काय डाऊट आहे त्याच्यात, विचार आता असेल तर काहीच नाही, सिंपली. ओके, 6 पॉइंट आले लक्षात. आता पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. 6 पॉइंट म्हणजे हे जे म्हणतोय मी फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, आता याच्या अपोजिट मध्ये हा एक पॉइंट घेऊया, मग थांबूयात आपण. ठीक आहे, याच्यामध्ये म्हणले फिजिकल प्रॉपर्टीज कशाचे आहेत, नॉन मेटल्स. आता बघा, जर मेटल हार्ड असतील तर नॉन मेटल्स सॉफ्ट सॉफ्ट. जर मेटल्स आवाज करत असतील तर नॉन मेटल ओके आवाज येत नाही त्यांच्यामध्ये. ठीक आहे, म्हणून मेटल्स when properties of the non-metals are considered, it is found that some non-metals are in a solid state आणि काही काय असतात, gases. Okay, non-metals are found in a solid state as well as gaseous state. Now writing here कोणते physical characteristics of कोणाचे, non-metal. Physical character non-metal. पहिला पॉइंट, they are found in solid and gaseous state. बरोबर आहे, कोणत्या फॉर्म मध्ये आढळतात, एक तर सॉलिड नाही तर गॅसियस स्टेट. पुढे त्याला पण एक्सेप्शन आहे, जसं की ब्रोमिन. एक्सेप्शन मध्ये काय, ब्रोमिन हा लिक्विड स्टेट मध्ये आढळतो. ब्रोमिन एक्सेप्शन पार्ट करायचं आहे, हे थोडं स्मार्ट बनवतात तुम्हाला दुसऱ्यापेक्षा. एक्सेप्शन काय आहे, ब्रोमिन कशामध्ये आढळतो रे, लिक्विड स्टेट मध्ये. यू नो ब्रोमिन इज अ हॅलोजन. Br आपण बोलतो ना, IUPAC नाव देताना. ब्रोमिन 17व्या ग्रुप मध्ये आहे, फ्लोरीनच्या नंतर ब्रोमिन जो आहे तो काय आहे, हॅलोजन आहे. ठीक आहे, पुढचा पॉइंट, नॉन मेटल डू नॉट पॉजेसेस लस्टर. असं आहे का, दगड आहे, दगड यू नो, दगड चमकते काय, लस्टर असते काय त्याला स्वतःच नाही. दॅट इज द नॉन मेटल्स डू नॉट पॉजेसेस लस्टर. बट त्याला एक्सेप्शन आहे, कोणता आहे, आयोडीन हॅव द क्रिस्टल अँड द शायनी. बघा, एक्सेप्शन लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्या नंबरचा आहे दॅट नॉन मेटल्स बरोबर आहे ना, नॉन मेटल्स not have luster, but there is a lusted system TURE ना. बट याला पण एक एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन कोणता आहे, आयोडीन. आयोडीन कसा आहे, क्रिस्टलच आहे. आयोडीन कसा आहे, क्रिस्टल. आणि तो कसा आहे, शायनिंग, चमकतो. तेवढा एक एक्सेप्शन आहे. आणि ब्रोमिन लिक्विड स्टेट मध्ये आढळतो. ओके, त्यानंतरचा पुढचा पॉइंट जो आहे तो म्हणजे बघा, नॉन मेटल्स आर नॉट हार्ड. नॉन मेटल्स हार्ड असतात का, लोखंड हार्ड असते की दगड, लोखंड. ओके, दगड का नाही, कारण की तो पण नॉन मेटल टाईप. सिंपल लक्षात ठेवण्यासाठी, म्हणजे मी एलिमेंटचं नाव घेण्यापेक्षा हे सांगतो समजण्यासाठी. बघा,
ओके, आपल्याला जसे की इलेमेंट पण घेतात, आयोडीन स्ट्रॉंग असते की ॲल्युमिनियम, आयोडीन असते का नाही, तर सांगता येते आपल्याला, पण दगड म्हणजे समजून द्यायचं म्हणून. नॉन मेटल्स आर द नॉट हार्ड, पण त्याला बी एक्सेप्शन आहे, काय? डायमंड सगळ्यात स्ट्रॉंग आहे, सगळ्यात हार्ड, जगामधलं सगळ्यात हार्ड म्हणलं तर कोण येते? डायमंड. याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे थर्ड, नॉन मेटल्स आर सॉफ्ट. त्याला एक्सेप्शन कोण आहे रे? कार्बन. एक्सेप्शन काय? डायमंड सगळ्यात हार्ड असतो. बघा प्रत्येकाला एखादं तरी एक्सेप्शन आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट, नॉन मेटल्स हॅव द लो मेल्टिंग पॉइंट अँड द बॉइलिंग पॉइंट. नॉन मेटलला काय त्यांचा मेल्टिंग पॉइंट कसा आहे? लो. बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय? लो. आणि नॉन मेटल्स आर द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड द हीट. ओके, नोट करा, गडबड करायचीच नाही, झाल्याशिवाय सोडणार नाही. तर 2 पॉइंट आहे. नॉन मेटल्स काय? Non-metals are bad conductors of heat and electricity. Done? Okay. त्यानंतर पॉइंट आहे 5वा, याला पण एक्सेप्शन आहे. त्याला पण काय? एक्सेप्शन. कोणतं एक्सेप्शन आहे? ग्रेफाइट. हो ना, एक्सेप्शन कोणता आहे? ग्रेफाइट. जो ग्रेफाइट असतो ना, तो काय करतो? जी इलेक्ट्रिसिटी, याला काय करतो? इलेक्ट्रिसिटीचा हा गुड कंडक्टर आहे. इलेक्ट्रिसिटीचा काय? गुड कंडक्टर आहे. कोण? ग्रेफाइट. ओके, दीज आर सम कॅरेक्टर्स ऑफ द फिजिकल कॅरेक्टर्स ऑफ कोणाचे आहेत रे? नॉन मेटल. ओके, आता याच्यामध्ये एक ऍड करायचं राहिला, यांचा मेल्टिंग पॉइंट एक ऍड करायचे. ओके, यांचा मेल्टिंग पॉइंट हाय असेल की लो असेल? यांचा ओके, नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. ओके, दिस आर द फर्स्ट पेज, पहिलं पेज आहे. लवकर झालं. ओके, आता याच पद्धतीने तुमचा बाकीचा सिलेबस कव्हर होईल. देयर इज नो एनी ऑप्शन. ओके, जर कोणाला असेल काय प्रॉब्लेम तुम्ही मला सांगा. एक तर व्हिडिओ लेक्चर मी तुम्हाला अवेलेबल होऊन जाते. बघा आजच्या तेवढ्याच वेळामध्ये आपण काय केलं ते अख्खं एक पायर व्यवस्थितपणे, मी पळवलेलं नाही, प्रत्येक पॉईंट विथ रेकॉर्डिंग आपण करत जाऊ. उद्याच्या याच्यामध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. ओके, काय प्रॉब्लेम? थांबले जाऊ शकता. पॉईंट मी टाकतो, ओके, लिहून घेऊ शकतो काय असेल. थांबूया तिथंच.